नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या बुद्धिमत्ता चाचणी यामधील 50 प्रश्न स्पष्टीकरणासहित। या अगोदर जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 2017, 2018 आणि 2019 यामधील गणित व बुद्धिमत्ता चाचणी यामधील सर्व 50च्या 50 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहायला मिळणार आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अगोदर ते व्हिडिओ पाहून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा। चला तर आपण वेळ न घालवता या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नाला सुरुवात करूया। ठीक आहे, पहा या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न आहे। कमळ, तगर, प्रहार, हारट, प्रसाद या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या अर्थपूर्ण शब्दामधील मधले अक्षर कोणते आहे ते शोधा। पहा यातलं जर मधलं घेतलं तर म होईल, त्याच्यामधलं घेतलं तर ग, त्यामधलं हा होईल, र आणि या ठिकाणी सा। तर यापासून शब्द बनतो महासागर। कोणता बनतो? महासागर। याच्यामधील अक्षर मधलं कोणतं आहे तर सा, म्हणजे याचं उत्तर असेल सा। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। 27 ते 31 मध्ये गटात न बसणारं पद ओळखायचे। ते यामधील प्रश्न आहे पहा, जठर, लहान आतडे, त्यानंतर ग्रासिका आणि फुफ्फुसे। यामध्ये आपल्याला गटातील वेगळं पद काढायचं असेल तर ते निघेल फुफ्फुसे, कारण हे यासारखाच प्रश्न आपण मागच्या पेपरमध्ये घेतला होता, अन्ननलिकेतील भाग म्हणून, त्यासारखाच हा प्रश्न आहे। 28 नंबरचा प्रश्न, राजस्थान, गंगापूर, महाराष्ट्र, पाटणे, मध्य प्रदेश, भीमबेटका आणि गुजरात, लांघन। तर या ठिकाणी ह्याच्यातील वेगळं पद असणार आहे 1 नंबरचा ऑप्शन, कारण बाकीचे सर्व काय आहेत राज्य आणि पुरातन अवशेष ठिकाणी। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। तर पहा, या आकृतीमध्ये जर नीट निरीक्षण केलं त्याचा 1/2 भाग रंगवलेला आहे। या आकृतीचं निरीक्षण केलं त्याचा भाग आता काय होईल 4/8, याचाच अर्थ काय असतो 1/2च। तर याचाही भाग 1/2च रंगवलेला आहे। ही आकृती वेगळी आहे, तर 1/4 भाग रंगवलेला आहे। पुढील प्रश्न पहा, या सर्व आकृतीला जर समजा या स्थितीत आणलं तर ह्या तिन्ही आकृत्या एका स्थितीत येतात। 4 नंबरची आकृती त्या स्थितीत येत नाही। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। 31 नंबरचा प्रश्न आहे पहा, या ठिकाणी 153, 136 आणि 102, 115 या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी होईल पहा 17च्या पाड्यामध्ये 17, 9, 53 या ठिकाणी 17ने भाग जाईल। 17 अटी या ठिकाणी 136 होईल। त्यानंतर 17 सकून 102, म्हणजे ही संख्या 17च्या पाड्यात येत नाही म्हणून ही वेगळी आहे। तर पहा, 17च्या पाड्यात येणाऱ्या संख्या किंवा 17ने भाग जाणाऱ्या, मागच्या पेपरमध्ये आपण बघितलं होतं 29ने भाग जाणाऱ्या, म्हणजे लक्षात घ्यायचे आपल्याला की प्रत्येक पेपरमध्ये काय बदल होत आहे। ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा 32 नंबरचा प्रश्न पहा, 13 आणि 4 किती झाले 17, 17 आणि किती 25 8, 25 आणि 7 32, 32 आणि 5 27 प्लस 37 आणि 37 आणि इथं किती, म्हणजे ही प्रश्नचिन्ह आहे। हा 4 मिळवलेत, याचा अर्थ हे जे 13 आहेत सुरुवातीचे त्याच्यामध्ये त्याच्या अंकाचीच बेरीज ऍड केलेली, म्हणजे 1 + 3 ते 13 + 4 बरोबर 17 झालेले, तर प्रत्येकामध्ये झालेले। पहा आता हे 25 आहेत, 25 मध्ये ह्याच अंकांची बेरीज करायची, म्हणजे 7,
ही जर मिळवली तर 32 झाली. पहा 32 आहेत. त्याच्यामधील ह्या 3 आणि 2 ची जर बेरीज केली तर 5 येईल. 32 अधिक 5 37. तसंच 37 मधल्या अंकाची बेरीज किती येते 10. तीच 37 मध्ये मिळवली तर उत्तर काय येते 47. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा या ठिकाणी मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दापेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द तिने कमी अथवा जास्त आहेत. त्याचा इथे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 उत्तर येते. तर पहा जोड शब्द नेमके काय असतात, म्हणजे जोड शब्द म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे. तर दोन किंवा अधिक व्यंजन अक्षर जर एकत्र येऊन तयार होणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं जोड शब्द. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, वासराला कोकरू म्हटले, कोकराला शिंगरू म्हटले, शिंगरूला करडू म्हटले, करडूला रेडकू म्हटले, तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर पहा या ठिकाणी मेंढीचे जे पिल्लू आहे त्याला काय म्हणतो आपण? कोकरू म्हणतो. काय म्हणतो? कोकरू. पण या ठिकाणी कोकरूला काय म्हटले हे महत्वाचे आहे. तर कोकरूला काय म्हटले या ठिकाणी? शिंगरू. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. हा 35 नंबरचा प्रश्न आहे. त्यामध्ये विचारले 35 ते 39 पर्यंत 3 पदे दिली आहेत. त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. त्यानुसार किंवा त्यामुळे एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद आपल्याला या ठिकाणी निवडायचे. तर पहा इथं जर खरूज, पडसे आणि नायटा याचा जर विचार केला तर हे संसर्गजन्य आजार आहेत. कसे आहेत? संसर्गीय. तर या ठिकाणी गोवर हे उत्तर येणार आहे आपलं. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न, वृंद, भारा आणि चवड हे कसे शब्द आहेत? तर हे आहेत समूहदर्शक. कसे आहेत? समूहदर्शक शब्द आहेत. ऑप्शन मधला समूहदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे. पाळस येणार नाही. ताफा, विमानांचा ताफा येईल. पुढील प्रश्न क्रमांक 37 मध्ये आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचे आणि पुढील प्रश्नाची उत्तरं काढायची. पहा एच याला काय केलं या ठिकाणी? पाण्यातील प्रतिबिंब साईडला दिले. ईचं पाण्यातील प्रतिबिंब साईडला दिले. तर आता पहा टीला पाण्यातील प्रतिबिंब असं होईल का? नाही होणार. टीचं होईल का? नाही होणार. एलचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 38. याचं जर आपण निरीक्षण केलं तर पहा 1, 2, 3 मधला डार्क भाग 3 आकृती आली. 1, 2, 3 हा डार्क भाग. हे 1, 2, 3 हा सर्वच याच्यामध्ये डार्क भाग आहे. पुढे पहा 1, 2, 3 ह्या तिन्ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत. पण इथं काय हा गोल आणि हा गोल सारखाच आहे. ऑप्शन कॅन्सल होईल. या ठिकाणी जर नीट निरीक्षण केलं तर हा चौकोन सारखा आहे. हेही कॅन्सल होईल. इथं हा त्रिकोण आलेला आहे म्हणून हेही कॅन्सल होईल. पहा या ठिकाणी तिन्ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 4 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे हा 39 नंबरचा प्रश्न. इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत. पहा या पूर्ण संख्या आणि हे 1/4 आहे. यालाही जर आपण केलं बेग बेचूक 8 हे होईल. म्हणजेच हा पूर्ण भाग आहे आणि समोरील अपूर्ण भाग हा पाव भाग आहे. हे पाव भाग. पहा या ठिकाणी 4 1 4 4 चौक 16. पण जर असे जर केलं तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मध्येच येईल. 5.1/4 दुसरे ऑप्शन आपल्याला पाहण्याची गरज भासली सुद्धा नाही. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. तर पहा या ठिकाणी 40 नंबरचा प्रश्न. एका रांगेत कविता सुरुवातीपासून 28वा आणि शेवटून 32वा क्रमांक आहे. पहा सुरुवातीपासून 28 आणि शेवटून 32.
म्हणजे हे दोन्ही एकच नंबर आहेत. याचा अर्थ यांची बेरीज करायची. म्हणजे इकडून जर 28, इकडून 27 असतील, इकडून 31 असेल आणि हा एक असेल. बेरीज जर केली तर किंवा काय करू, जे नंबर आहेत ह्यांची डायरेक्ट बेरीज करू आपण. त्यांची बेरीज येईल 60. त्याच्यात एक वजा करू. म्हणजे रांगेत एकूण किती येत आहे सर्वजण, तर ते आहे तर 59 जण. ठीक आहे. याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. तर या मध्यभागी म्हणजे पुन्हा काय करायचं, त्यात एक मिळवायचा आणि याला 2 ने भाग. रांगेच्या मध्यभागी जे कोणी आहे, कोण आहे, सुवर्ण, तर हिचा 30वा नंबर असेल, कारण तिच्या इकडं पण किती आहेत, 29 आणि इकडं 29 असते. ठीक आहे. तर या ठिकाणी 30वा नंबर कोणाचा आहे, सुवर्णाचा. पुढे काय म्हणते, सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. सुवर्ण आणि मनीषा यांच्यामध्ये 10 मुली. मागे म्हणजे त्या साईड मनीषा कुठे, यांच्यामध्ये दोघीच्या मध्ये किती आहेत, दोघीच्या मध्ये 10 मुली. तर या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक आहे. तर पाठीमागून तिचा क्रमांक आपल्याला विचारायचा. पहा, मनीषाचा 30वा नंबर आहे, इकडून पण इकडून पण. तर 30 आणि हे 10 जण मध्ये आहेत, म्हणजेच 30 आणि 10 40. म्हणजे सुरुवातीपासून हिचा कितवा नंबर आला मनीषाचा, 40वा. तो आला 41वा. बरोबर आहे. तर आता आपल्याला शेवटून विचारलंय. शेवटून म्हणजे रांगेत सर्वजण किती आहेत, एकूण. म्हणून काय करायचं, 59 वजा 41 या ठिकाणी जर केलं तर येईल या ठिकाणी 18 येईल. 18 पण ती स्वतः जे आहे ते एक नंबर आपल्याला, म्हणजे शेवटून तिचा कितवा नंबर येणार आहे, तो येणार आहे 19वा. ठीक आहे. नीट लक्षपूर्वक पहा, तुम्हाला समजेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 41. या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. तर हा वरचा भाग काय होतो, वरचा भाग खाली येतो, खालचा भाग वरी जातो. या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण, क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील आकृती आहे, याचे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंबच पाहिजे. एम जर पाण्यात टाकला तर हे जे 2 आहेत, हे भाग हे वरती जातील आणि हे खाली येईल. टीचा हा भाग या ठिकाणी खाली या साईडला येईल, म्हणजे असा होईल. टी जशास तसा राहील. एम कसा होईल, त्या पद्धतीने होईल. ठीक आहे. आता आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्येच उत्तर. प्रश्न क्रमांक 43. पहा, या ठिकाणी सांगितलेले आहे, सूर्योदय होत असताना विश्वास चालायास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. ते आपल्याला अगोदर दिशा काढावी लागते. ती असेल पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर पहा, चालत होता तेव्हा सूर्योदय, सूर्योदय म्हणजे, आणि सूर्योदय आणि सूर्यास्त हे 2 नाव लक्षात आली पाहिजे. सूर्योदय म्हणजे सूर्य उगणे. चालत असताना तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूला होता. याचा अर्थ त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल, दक्षिण. कोणत्या दिशेला असेल, तोंड कोणत्या दिशेला असेल, तर दक्षिणेला. होता. तो 2 किमी चालल्यावर तो उजवीकडे काटकोनात वळाला. आता असा चालल्यानंतर उजवीकडे काटकोनात वळाला, म्हणजे उजवा हात कोणीकडे आहे त्याचा, इकडच्या बाजूला. ठीक आहे. उजवीकडे काटकोनात जर वळाला तर आता त्याचं तोंड होईल पश्चिमेला. उजवीकडे काटकोनात वळाला. थोडे वेळ अंतर चालल्यावर तो पुन्हा उजवीकडे काटकोनात वळाला. पुन्हा समजा असं चालल्यानंतर उजवीकडे काटकोनात वळाला, त्याचा अर्थ त्याचं तोंड होईल उत्तरेला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल, तर त्याचा इकडे वरी तोंड आहे, म्हणजे डावा हात कोणीकडे असेल ना, पश्चिमेला. तर याचं उत्तर असेल पश्चिम. व्यवस्थित प्रश्न वाचला की याचे उत्तर आपल्याला पटकन येतात. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. कविता, सविता व सलमान यांच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 वर्ष
होती. 4 वर्षापूर्वी किती होती? 28 वर्ष. बरोबर आहे. मग आता हे 4 वर्षापूर्वी 28 वर्ष होती. मग आजची जर काढली आपण, आज, तर आजची काय होईल मग? आता हे 1, 2, 3 आहेत ना, तिघं जण आहेत. तर आज प्रत्येक जण 4-4 वर्षांनी मोठं झालं असेल, म्हणजे 4 त्रिक 12. ते जर ह्या 28 मध्ये 12 मिळवले, 30, आजचा 1, 40 येईल. तर तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती येणार आहे? 40 वर्ष. काय विचारले ते बघूया. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल? पहा आता, समजा त्यांची त्या ठिकाणी लिहितो वरती, 4 वर्षापूर्वी बरोबर आहे. त्यानंतर आज 4 वर्षानंतर. पहा, 4 वर्षापूर्वी 28 होती. ते आज म्हणजे प्रत्येकाचं 4-4 वर्ष वय वाढणार आहे ना, म्हणजे 12 वाढल्यावर आज किती? 40. परत त्याच्यात 12 वाढवले तर किती होईल? 52. तेच त्या ठिकाणी आज त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 52 वर्ष. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न 44 नंबरचा आहे. 45 नंबर आहे. 44 झालेला आहे आपला. या ठिकाणी बघा, 45 मध्ये आपल्याला काय सांगितलं? सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. या ठिकाणी आपण असा बॉक्स तयार करू शकतो. क्रिकेट, फुटबॉल, नंतर हॉकी, कबड्डी, आता हे 4 खेळ आहेत. खेळणारे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी अशी रेष ओढून तर खेळणाऱ्याचे नावं केले तर हे बॉक्स तयार होईल या ठिकाणी. तर असं आपण सोडवलं तर हे गणित आपल्याला कधीच चुकत नाही. तर सुरुवातीला सुयश, यश लिहू. यश काय खेळतो? क्रिकेट आणि फुटबॉल. क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये राईट. ठीक आहे. राजेंद्र फक्त हॉकी खेळतो. राजेंद्र काय खेळतो? फक्त या ठिकाणी. शैलेश फुटबॉल आणि कबड्डी खेळतो. शैलेश काय खेळतो? फुटबॉल आणि कबड्डी खेळतो. दीपक फुटबॉल सोडून सर्वच खेळ खेळतो. करूया अजून आपण. फुटबॉल सोडून सर्वच खेळ खेळतो तो. तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण? कबड्डी खेळणारे कोण कोण आहेत या ठिकाणी? शैलेश आणि दीपक. शैलेश आणि दीपक हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीने याला आपण सोडून घेऊ शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 46. पहा या ठिकाणी 1, 2, 3, 4 4 ची जर आपण गट केली, पहा या ठिकाणी सुरुवातीला हे चिन्ह आहे. 2 नंबरला हे आहे बरोबर. 3 नंबरला आहे. 4 नंबरला हे आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? स्टार. काय येणार आहे? स्टार. 2 नंबरला काय येणार आहे? त्रिकोण आणि त्याच्यात डॉट. त्यानंतर इथे 4 नंबरला काय येणार आहे? स्टार. 1 नंबरला काय येणार आहे? गोल आणि गुणाकाराचे. म्हणजे स्टार ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 1 जून 1976 ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी केव्हा साजरा होईल? पहा या ठिकाणी आपल्याला हे कळायला पाहिजे की सुवर्ण महोत्सव हा दिन
किती वर्षांनी सुवर्ण महोत्सव असतो हे हा असतो 50 वर्ष. किती असतो? 50. आपल्याला काय करायचंय? तर 1976 अधिक काय करायचं? 50 करायचं. 6 अशी 2 1 24. तर या ठिकाणी 2026 आले. तर आपल्याला 1 जून 2026 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर दिसत आहे. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पुढील प्रश्न आहे आपला, दिलेल्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे हे आपल्याला शोधायचे आहे. या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत हे आपल्याला चौकोन शोधण्यासाठी या ठिकाणी एक ट्रिक्स आहे, लक्षात ठेवायची. काय आहे तर चौकोन शोधताना आपण याला 1 2 3 नंबर द्यायचे. 2 3 4 आणि 5 नंबर दिल्याच्या नंतर काय करायचं, या सगळ्यांची आडव्यांची बेरीज इथे द्यायची. 5 आणि 9 1 10 आणि 5 आली 15. उभी बेरीज करायची. 6 आली 6. ही जी बेरीज आलेली ह्यांचा काय करायचा? गुणाकार. 15 सकी 9. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न 49. या ठिकाणी चुकीचे पद आपल्याला शोधायचे. या दोघांमधला जर आपण फरक काढला तर होईल 8चा. त्या दोघांमधला जर काढला तो येईल 16चा. या ठिकाणी त्यांच्या पुढच्या दोघांचा जर फरक काढला ह्या दोघांचा, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. ते असं व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी काय केलेलं आहे? 57 दिलेले. ते किती यायला पाहिजे? 59. ठीक आहे. ठिकाणी क्रमांक 2 हे आपलं चुकीचं पद असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपला पाहू. प्रश्न क्रमांक 50. यामध्ये दिले सन 2015ला स्वातंत्र्य दिन रविवारी होता. 2016ला शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? बघा, शिक्षक दिन असतो 11 नोव्हेंबर असतो. 11 नोव्हेंबर हे लक्षात ठेवा. आता पहा, हा असतो स्वातंत्र्य दिन कधी असतो? सर्वांनाच माहिती आपल्याला. कधी असते? 15 ऑगस्ट. ठीक आहे. 15 ऑगस्ट. या ठिकाणी 15 ऑगस्ट, बघा इकडं 15 ऑगस्ट 2015, 15 ऑगस्ट 2016. म्हणजे इथं जर रविवार असेल, त्याच्या पुढचा वार ह्या तारखेला असेल, म्हणजे सोमवार पाहिजे. पण हे लीप वर्ष आल्यामुळे इथं सोमवारच्या ऐवजी काय येणार आहे? मंगळवार. आता 15 ऑगस्ट 2016ला मंगळवार आलाय. तर आपल्याला या ठिकाणी शिक्षक दिनाचा वार कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. पहा, मग ऑगस्ट महिना किती तारखेचा असतो? तर ऑगस्ट महिना असतो 31 तारखेचा. तर पहा, 15 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंतचे 16 दिवस ऑगस्टचे महिन्याचे झाले ऑगस्ट. नंतर सप्टेंबरचे 30 सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर, बरोबर आहे. आणि नोव्हेंबरचे किती? 11. या सगळ्याची काय करायची? बेरीज. 88 आली आणि याला 7 ने भाग द्यायचा. 7 1 7 1 उरला 14. किती उरतील या ठिकाणी? 4. 4 उरल्यानंतर वार काय करायचा? 4 ने या ठिकाणी पुढे न्यायचा. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे गुरुवार. परंतु या ठिकाणी पहा, गुरुवार आहे आणि 11 गुरुवार हा एक शुक्रवार, शनिवार. लीप वर्ष या ठिकाणी आपले 2 वर्षाचे 2 आणि लीप वर्ष आल्यामुळे एक वार पुढं म्हणजे शुक्रवार. 4 उत्तर या. पुढील प्रश्नाकडे वळूया. सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण व चौकोन यांची संख्या पहा. या ठिकाणी त्रिकोण आहेत 9 आणि चौकोन आहेत
3. ऑप्शन क्रमांक चौकोन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हे तर ऑप्शन चौकोन 5 येतील. 5. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालील प्रश्नाची जागी कोणती संख्या आपल्याला जायचं आहे पहा. इथे 121 आहे. ते हा 11चा वर्ग. हा कितीचा आहे? 13चा आहे. हा 15चा आहे. नंतर हा 17चा आहे. ते पहा 11, 13, 15, 17, 19चा वर्ग या ठिकाणी 361 वर्गसंख्या पाठ असायला पाहिजे. पुढील प्रश्न आहे 53 नंबर. पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी. स्वच्छ. त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे अंगण. त्रिकोणात बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी व वर्ग खोल्या स्वच्छ करणारे वर्ग दर्शवले आहे. तर आकृतीच्या निरीक्षणावरून विचारलेल्या प्रश्नाची द्या. फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती? बघा आता क्रीडांगण आणि बाग जे या दोनच आकृतीमध्ये असलेल्या विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. पहा त्या दोघांमध्ये असलेले फक्त या ठिकाणी 3 आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 54 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी घनाकृती ठोकळे किती असा प्रश्न आहे. जायचे आपल्याला. पहा या ठिकाणी 1, 2 आणि 3 केलं तर 3 1 3 3 तळाचे झाले 9. परत ही 3 आणि मागचे 3 झाले 6 या लाईनला झाले. नंतर हे 3 1 या सर्वांची काय करायची बेरीज. 9 1 10 7 16 3 19. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 19 ऑप्शन क्रमांक 2 नंबर आपल्याला 19 पाहायला. पहा या ठिकाणी पाठीमागचे जे आहेत ते पण आपल्याला लक्षात आले पाहिजे. तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न आहे. पहा प्रश्नामध्ये दिले आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल. हा उजवा भाग डावीकडे, डावा भाग उजवीकडे. त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. ते असेल 3. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा 56 मध्ये पण तसंच आहे. या ठिकाणी उजवा भाग डावीकडे, डावा भाग उजवीकडे जाईल. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न 57 नंबर. या ठिकाणी पहा वेन आकृतीत पर्यायातील अचूक जुळेल असा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी हा मोठा म्हणजे भारत असेल. हे 2 राज्य असतील. म्हणजेच महाराष्ट्र, कर्नाटक. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा या ठिकाणी 6 रेषा आहेत. इथं 5 झाल्या, इथं 4 झाल्या, इथं किती झाल्या? 3 झाल्या. तीच पुढे किती होणार आहे? इथं 2. क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 59. हा या ठिकाणी चिन्ह बंदरासाठी वापरतात. तर या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह कशासाठी वापरतात हे विचारले. ते आहे दीपग्रह. त्यानंतर ह्या दोघांचा जसा संबंध आहे तसं ह्या 2 आकृत्याचा. पहा नीट निरीक्षण जर आपण व्यवस्थित केलं तर याचं उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. पहा ह्या आकृत्यांची संख्या कमी होईल. हा पार्ट पुढे गेलेला आहे, हा पार्ट या ठिकाणी मागे आलेला आहे. हा पार्ट पुढे गेलेला आहे, पाठीमागे आलेला आहे. तसंच करायचं याला. ठीक. पुढील प्रश्न. या दोघांचा जसा संबंध आहे तसा या दोघांचा आहे. तर पहा हे यम या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब दिले. एलला पण काय केलंय? आरशातील प्रतिबिंब. यालाही आपण तसंच करायचं. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 8 504. पहा खूप मोठी संख्या आली की घन विचार करायचा. या ठिकाणी आहे 8चा घन वजा 8. पहा 8चा घन आहे 512 वजा 8.
504 येईल. तसंच 6चा घन आणि लिहायचा 216 वजा 6. ऑप्शन 6चा घन 16 वजा 6 210. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 63. काय इथं जर नीट निरीक्षण केलं आपण, हे 2 आहेत, तर 2 ची दुप्पट झाली 4, 4 आहेत, 4 ची तिप्पट झाली 12, 1 आहे, 1 ची चौपट झाली 4. तसं याची दुप्पट करा, 3 दोन्ही 6 होईल, 7 त्रिक 21 होईल, चौक 8 होईल. ते 6218 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. 6218 ऑप्शन 1 मध्ये उत्तर पाहायला. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत सम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झालेले आहे, हे या ठिकाणी विचारले. म्हणजेच या ठिकाणी विषम सम सम असं पाहिजे. या ठिकाणी पाहिजे विषम सम सम. तर पहा या ठिकाणी विषम सम 1 या ठिकाणी, त्यानंतर 2दा, तर 3दा. तर ऑप्शन क्रमांक आपलं 2 मध्ये उत्तर. पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा तंतोतंत जुळणारी आकृती. या ठिकाणी आकृती, तर आकृती आपल्याला निवडायची. 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न 66 नंबरचा. याच आकृती आपल्याला हुबेहूब आकृती 3 मध्ये पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 67 यामध्ये विचारले, वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? 5 1 5 5 2 10. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 68 नंबरचा प्रश्न. पहा या ठिकाणी इथली आपल्याला संख्या शोधायची. म्हणजे या दोघांना काय केल्यानंतर ही संख्या मिळते. तर पहा 5 अधिक 3 किती झाले 8. आणि या ठिकाणी परत 5 वजा 3 2 जर केले, जे उत्तर आले त्यांचा गुणाकार करायचा. 8 दोन्ही 16 उत्तर करू यायचं. 6 आणि 4 10 होतील. 6 मधून 4 गेले राहिले, त्याचा गुणाकार काही दोन्ही 20 होईल. ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 2 ला 5 म्हटले, 3 ला 4 म्हटले, मग 4 लिहू. 2 ला 5 म्हटले म्हणले 2 च्या जागी 5 लिहू. गुणिले 7 ला 9 म्हटले, 9 45 45 आणि 9. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न 70 नंबरचा. पहा या बाहेरील जे अंक आहेत 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 चा वर्ग 81. तसंच करायचं. 6 आणि 4 10 आणि 5 चा वर्ग 225 येईल मध्यभागी. 1 मध्येच उत्तर आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न हा सांकेतिक भाषा याच्यावर प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला जळ जळ हा शब्द विचारलेला आहे. या ठिकाणी न आहे आहे सर्वांमध्ये सारखा येईल. पुढे नंतर ळ बरोबर किती न गेल्यावर ळ राहिलं येईल 7. नंतर आता इथं व आणि व आहे, 4 4 कॅन्सल. व साठी 5 कॅन्सल झाले. ज साठी काय 2. ओके.
च साठी 2. तर आता काय करायचं आता आपल्याला जवळ हा शब्द च साठी 2 आहे. च साठी 2 7 असं या ठिकाणी आपलं उत्तर पाहिजे ऑप्शन 4 मध्ये पाहिजे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. चेहरा. ठीक, या ठिकाणी चेहरा चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवाल? चेहरा हा शब्द पहा, या ठिकाणी चेहरा हा शब्द दाखवायचा आहे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक त्याला 1 मध्येच उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी काना मात्रा त्यात घेऊन तर शोधायच्या आधी च साठी ही नंतर वरी एक मात्रा आहे, त्याच्यासाठी रेषा 2 असं शोधायचं याच्या. तर हा यासाठी कोणता शब्द तयार होईल असं विचार. त्यासाठी होईल बघा, गाढवे हा शब्द तयार होईल. पुढील प्रश्न आहे 74 नंबरचा. या ठिकाणी विचारले, शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे कौतुक केले तर तुम्ही काय कराल? त्याचं करेक्ट उत्तर असेल मित्राचे अभिनंदन करेल. पानवटा दूषित होऊ नये यासाठी खाली कोणती योग्य कृती केलेली? तर याचं उत्तर असेल ऑप्शन 1, पानवट्यावरील कपडे. अशा पद्धतीने आपण 2019 बुद्धिमत्ता या विषयात बुद्धिमत्ता या विषयातील सर्व 50 प्रश्न पाहिले आहेत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला 2017, 18, 19 यामधील गणित आणि बुद्धिमत्ता सर्व स्पष्टीकरणे अचूकपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील येणारे व्हिडिओ 2020, 2021 चे पेपर झालेले सर्व तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.